नमस्कार मंडळी. तर श्री स्वामी समर्थांच्या लीला अनेक आहेत. स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे. ही अशीच एक स्वामींची घटना जी आपल्यासाठी प्रेरक ठरते. अशीच एक घटना मी आज या व्हिडिओतून आपल्या समोर मांडणार आहे. श्री स्वामी समर्थ चोळाप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचे असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळाप्पाची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळाप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात, निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असे म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोळाप्पा आपल्या एक स्नेही जन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळाप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमाणत नाहीत. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, तर ते आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळाप्पाची पत्नी आणि सासू चोळाप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळाप्पाही काही ऐकत नाहीत. तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामींकडे जातात. घोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामन बुवा चमत्काराला दुमाणत नाहीत. उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपल्या शिष्य करू असं पाहतात. वामन बुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामन बुवा सांगून जातात की, माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामींकडे दगड घेऊन त्यांचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काय, काही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरवली आहे. म्हणून सूट घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धुंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात. पण काय, त्यांना धुंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धुंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण करण्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळांनी घोलप जागे होतात. त्यांना स्वामी समर्थांची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपल्या सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. अशीच आहे श्री स्वामी समर्थांची शिकवण. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.